रामकृष्ण हरी माऊली, माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमामध्ये मी पूर्वी भावे अगदी मनापासून स्वागत करते। वैष्णवांच्या अलौकिक सोहळ्याला सुरुवात झाली आणि लक्षावधी पावलं पंढरीची वाट चालू लागली पंढरीच्या ओढीने। लाडक्या विठुरायाच्या ओढीने चालणाऱ्या या वारकऱ्यांना ना पाऊस थांबवू शकला ना कोणतंही वादळ। काल आळंदीमध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात याचाच अनुभव आला। वरुणराजानं ठाण मांडलेला असतानाही प्रस्थान सोहळा तितक्याच उत्साहाने पार पडला। विठ्ठलाचे नाम जाऊ देवाची ये द्वारी, चढे कीर्तनाचा रंग घडे आनंद वारी। दूर झाला अंधकार उजळल्या दिशाचारी, चढे कीर्तनाचा रंग घडे आनंद वारी। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आज पुण्यामध्ये संध्याकाळी पोहोचणार आहेत। पुणेकरांसाठी आजचा दिवस पर्वणीचा असतो। या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणे शहर आज सज्ज झालंय आणि त्याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। देहू आळंदीतून निघालेला वैष्णवांचा मेळा आज पुणे शहरात पोहोचणार आहे आणि पुणे शहरात सायंकाळी ज्यावेळेस हा सगळा वैष्णवाचा मेळा पोहोचल त्यावेळी पुणेकर मोठ्या आनंदाने या सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत करत असतात। खरं तर वारकरी सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे याला। माझ्या बाजूला तुम्ही जे बघताय ते पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पहिल्यांदा ज्यावेळी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या ज्या पालख्या पोहोचतील त्या या वाकडेवाडीच्या पुलावरती पोहोचतील, कारण दोन्ही पालख्या एकाच ठिकाणी पोहोचतील। साधारणतः 1 तासाचा दोन्हीमध्ये अंतर असेल। मात्र या ठिकाणी बरेच रस्ते बंद करण्यात आलेले आहेत, कारण पुण्यामध्ये येणाऱ्या या सगळ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्टॉल्स लावलेत। रस्त्यावरती लोक संध्याकाळी जमा होतात। संध्याकाळी 5च्या नंतर वाकडेवाडीच्या याच ब्रिजच्या खाली या ठिकाणी आपल्याला या सगळे वारकरी एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळतं। संध्याकाळी ज्यावेळी इथं सगळे वारकरी पोहोचतात, पालख्या पोहोचतात, त्यांचं स्वागत केलं जातं आणि त्यांचं स्वागत बघण्यासाठी पुणेकर मोठी गर्दी करत असतात। आता तयारी झालेली आहे। सकाळपासून वातावरण स्वच्छ आहे, म्हणजे मागच्या 2 दिवसामध्ये जो काही पाऊस पडत होता तो आता थांबलेला आहे। आज पहिल्यांदा सूर्यदर्शन झालेलं आहे मागच्या आठवडाभरात आणि जे वातावरण आज वारकऱ्यासाठी पोषक आहे, त्यामुळे आपण बघतोय की सकाळपासून वारकरी सुद्धा निघायला सुरुवात झालेली आहे आणि पुण्यामध्ये आल्यानंतर या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आणि त्यासोबतच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखीचं अगदी धूमधडाक्यामध्ये या ठिकाणी स्वागत होतं आणि स्वागत झाल्यानंतर दोन्ही पालख्या आज पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहेत। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पुणे।